6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही CID ऑफिसला कळवली. 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती. आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथं आलेला होता. परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही. म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते, अडचण आलेली आहे. परंतु यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करून आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे. कारण का हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सगळे लोक आहेत. त्यांचं समर्थन करणारे तिथंच आले, हे आरोपी तिथंच आले. तर त्या गोष्टीवर आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. लवकरात लवकर त्याच्या मुसक्या ओढून त्याची पूर्ण जिल्हाभरात पोलीस प्रशासनानं धिंड काढून लवकरात लवकर त्याला जेलबंद करावं अशी आमची मागणी आहे. आणि ते लवकरच होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. त्यांनी कोणाची भेट घेतली तर काय असे माहिती तुम्हाला थोडीफार मिळाली? त्याच्या घरी येऊन तो 3 म्हणजे ह्या 6 महिन्यामध्ये कुठल्या वेळेला आला काय एवढं डिटेल नाही, पण तो 6 वेळेला गावात येऊन गेला अशी माहिती आम्ही दिली होती सगळ्या यंत्रणेला. तर बघू आता पुढच्या काळात आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर म्हणजे त्याला पकडण्यात यावं आणि त्याची पूर्ण जिल्ह्यामध्ये धिंड काढून त्याला जेरबंद करण्यात यावं.